7 चेंडू 25 धाब्यांची बारदार खेळली ज्या अमोलनं साकारली आणि तो अमोल ठरतोय खरं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस खरं तर मान्यवरांचे शुभ असते आयोजकांचे शुभ असते अमोल शेळके ह्याला खरं तर इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण पाहतोय. चांगला खेळ त्यानं साकारला. अगदी धावा चेस करत असताना 7 चेंडूमध्ये 25 धाव्यांची बारदार खेळली आणि तो अमोल शेळके इथून मात्र मॅन ऑफ द मॅच समान करी. चला डीसीसी मोरबे तुमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. दोन्ही 12th मॅन इथे हजर झालेत त्यांचं सुद्धा स्वागत असेल. सर्व क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं सर्व आयोजकांचं आणि सर्व मान्यवरांचं या वाघाच्या वाडी चषकामध्ये सहर्ष स्वागत. आजची ही दुसरी रात्र खरं तर आपण एन्जॉय करतो जिथे मी का 11 जय श्रीराम चिंचोली टीमनं बाजी मारली आहे. आपल्या खेळाच्या जोरावरती मैदान गाजवला. कॉंग्रॅच्युलेशन असेल पुढील वाटचालीसाठी खरं तर शुभेच्छा देऊ. हार्डलक असेल आकुर्ली टीम आणि इथून पुढील मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळेल सहारा शिवकर वर्सेस डीसीसी मोरबे. सामना केव्हा सुरू झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. 4 रन झालेला हा स्टार्ट आपण पाहतोय. समोर फलंदाज आपण कैलास पाटीलला पाहतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपण मयूर घरतला पाहतो. 4 रन आपण पाहतोय. ही झालेली सुरुवात संघाची पाहायला जरूर मिळते. सलामीची जोडी कैलास पाटील आणि हनुमान फडके हा 2 खेळाडूंना आपण इथे पाहिलेला आहे. टीम मोरबेच्या माध्यमातून आज थोडेसे फेरबदल आपल्या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतात. एका संघाचा विचार केला तर सहारा शिवकर हा संघ वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान या नावानं आज मैदानामध्ये उतरलं आहे. आणि संघामध्ये आपण जर विचार केला तर प्रणय म्हात्रेसारखा धाकड खेळाडू आज नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डीसीसी मोरबे म्हटलं तर संकेत भगतची देखील आपल्याला आज अनुपस्थित संघामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे क्लासची देखील तेवढीच चर्चा. परंतु एक फेरबदल आपण पाहतो कैलास पाटील हा खेळाडू त्यांच्यामध्ये समाविष्ट. लिजंड सुरुवात झालेली डावाची. पहिला बॉल चौकारानं भव्य स्वागत केलं. दुसरा बॉल मयूर घरत तयार आहे. राऊंड द विकेट. हा चेंडू पा फिरून खेळायचा प्रयत्न होता तिकडे आपण पाहतोय रन खेळण्यासाठी. सहारा शिवकर संघ म्हटला तर तेवढाच ताकदीचा त्याच कॅलिबरचा संघ आपण पाहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर मोरबे संघ देखील आपण पाहिलं सुरुवातीचा हंगाम त्यांनी गाजवलं आणि एंड आता फिनिशिंग टच दोघांना द्यायचा. बेदवलीची नाईट स्पर्धा असेल त्यानंतर आपण पाहिलं भातांची नाईट स्पर्धा असेल अशा मोठमोठ्या स्पर्धा वारदोलीची नाईट स्पर्धा असेल. या संघांना आपण पाहिलं की चॅम्पियन हा पद रनरअप हा पद आपण पाहिलं की अनेक स्पर्धांमध्ये हासिल केला तो संघ आपण पाहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. शिवकर तर डीसीसी देखील त्याच आपण कॅलिबरचा संघ आणि त्याच फॉर्मात असलेला संघ पाहत आहे. सुंदर सुरुवात. हा बॉल आपण पाहतो गुड लाईन स्पॉट आपटी बार चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन बाउन्स होता. बॉलमध्ये ॲक्सेलरेशन देखील आपण पाहिलं तो देखील तेवढाच छान राहिला आहे. आणि डॉट बॉलची सांगात आपण जरूर तिकडे बघतो. मयूर घरत मॉर्निंग सेशनमध्ये आपण सराव करणारा हा संघ पाहतो. नाईटच्या
सेशनमध्ये देखील आपण नेट प्रॅक्टिस पाहतो, त्यामुळं सरावाचा अभाव शिवकर संघाकडे तरी नाही. आणि मोरबे संघ म्हटलं तर मग मी म्हणेन 12ही महिने क्रिकेट ते खेळतात. मग त्यामध्ये पावसाळी क्रिकेट असेल, उन्हाळी क्रिकेट असेल, त्यांचा तितकाच चांगला खेळ नियमितपणे असतो. पॉवर प्लेला सुरुवात झाली. पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय 3 चेंडू संपलेत. फुलटॉस लेनचा बॉल आहे, तिकडे सूरज अवेलेबल, फेकी पाहायला मिळेल. रन करण्यासाठी प्रयत्न आपण तिकडे पाहिले. एक सिंगल आल्या, धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे. सिंगलला धावसंख्या फलक पुढे, टोटल काढला आपण पाहतोय 5 धावा. आतापर्यंत या दोन संघामध्ये झालेल्या आपण लढाया पाहिल्या तर 2-0 पुढे आहे मोरबे संघ. या पूर्ण सीझनमध्ये शिवकर संघाला बाजी त्यांनी दिली नाही आहे. त्यामुळे एक संघ बदलाच्या भावनेत आहे, तर एक संघ आपण पाहतोय आज 3-0 चढाई करण्याच्या उद्देशानं मैदानामध्ये आहे. मयूर घरत पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी, 5 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. लॉंग रनअप आणि लॉंग रनवेनं गोलंदाजी आपण पाहतो. पेसर ऑन द अटॅक, नियमितपणे पॉवर प्ले हाताळत या संघाला आपण पाहिलं की टेनिसच्या पटलावरती एक वेगळी उंची त्यानं दिली, नाविन्याची झळाळी त्यानं दिली. ओद विकेटना बॉल पहा, हनुमानसाठी रन घेण्याचा प्रयत्न, तिकडे सिंगल येईल. बॅकिंगसाठी फिल्डर अवेलेबल होते. सगळे खेळाडू एकत्र आपण पाहिले. वैभव बॉलला स्टॉप करायचा प्रयत्न, चांगलं स्टॉप नाही केलं, परंतु बॅकअप चांगलं राहिलं. संघनायकाकडे आपण पाहतो की प्लॅन्स असतात, त्यामध्ये काही संघनायक असे पाहायला मिळतात की त्यांच्याकडे बॅकअपच्या पलीकडचा प्लॅन अवेलेबल असतो. मग अशा संघनायकाचा संघाला मिळणं तेवढंच महत्त्वाचं. आणि या संघाचा संघनायक आपण जर पाहिलं तर एका बाजूला उत्तम पाटील आणि एका बाजूला आपण पाहतोय कैलास पाटील. त्यामुळं दोघांकडे तेवढाच अनुभव. उत्तम पाटील यांनी सांगितलेलं का हा सीझन जो आहे तो कदाचित आमचा शेवटचा सीझन असेल रेग्युलर फॉर्मॅटमध्ये. मे बी नेक्स्ट इयर 40+ क्रिकेट आम्ही खेळू. यॉर्कर लेनचा बॉल, क्या बात आहे. पॉवर प्ले कसा हाताळायचं याचं जिवंत उदाहरण मयूर घरतच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. 6 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. तिकडे बिनगड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 फिनिश, 6 धावा आल्या असता आपण पाहतो पॉवर प्ले फिनिश. कैलास आणि हनुमान, कैलासच्या खात्यामध्ये 5 धावा आहेत, तर हनुमान फडके खेळतो 1 वरती. फर्स्ट ओव्हर फिनिश, सेकंड ओव्हरला सुरुवात आणि आपण पाहतोय संदीप पाटीलला इथून निवडलं जाईल गोलंदाजीसाठी. इन स्विंगर हा गोलंदाज टीम शिवकरचा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो सलामीची जोडी मैदानामध्ये. असं म्हटलं जातं की सर सलामत तो पगडी 50. ज्यावेळेला सलामीची जोडी मैदानामध्ये असते त्यावेळेला चिंतेची बाब नसते, परंतु धावा जर धीम्या गतीने येत असतील आणि त्यामध्ये मी म्हणेन अशा प्रकारची पिच जी आपण पाहतो लॉंग रनवे तिचा 22 यार्डनं आपण घेता आपण पाहतोय 25 ते 26 यार्डची विकेट असणार आहे. त्यामुळे थोडासा व्यत्यय गोलंदाजांना निर्माण होणं शक्य आहे, परंतु त्या गोलंदाजीच्या आपण पाहतोय अगदी अगेन्स्ट खेळत असताना या प्रकारचा जो काय मी म्हणेन रन रेट थोडासा संघासाठी मी म्हणेन कठीणच आहे. संदीप पाटीलला इथून आणलंय. यंदाच्या वर्षामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट आपण पाहतो गोलंदाजीमध्ये त्यानं केल्या. जसं की मागील वर्षामध्ये एक चेंडू तो नियमितपणे 6च्या 6 बॉलमध्ये हाताळायचा, ज्यामध्ये आपण इन स्विंगर बॉल ते पाहायचो, परंतु यावर्षी आपण पहिलं त्याच ॲक्शननं तो फास्ट गोलंदाजी देखील करतोय, त्याच ॲक्शन ऑफ कट देखील बॉल आपण त्याचा पाहिलेला आहे. ही बरीचशी इम्प्रूव्हमेंट या खेळाडूमध्ये झालेली आहे. ओ सुपर बॉल पा, काय इलिगेशन आहे, काय इलिगेशन आहे. टप्पा पडल्यानंतर तिरप्या रेषेतलं वलन, ॲक्सेलरेशन विथ बाउन्स अँड प्लस त्याच्यामध्ये आपण पाहतो इम्पॅक्ट टाकण्यासाठी तिरप्या रेषेतलं हे वलन. वॉट बॉलिंग सुपर. या सीझनमध्ये आपण पाहतोय मोस्ट पिकेबल हा खेळाडू या टीमचा राहिलाय, जर चांगला पिक आणि चांगला परफॉर्मन्स आपण पाहतो नियमितपणे झालाय. 6 धावा धावफळकावरती 4.5च्या सरासरीने चाललेत. 6 धावा धावफळकावरती आपण पाहतोय तिकडे 0 कड्याचा मोबदला आहे. सहारा शिवकर लीडिंग एज आणि पहा तिकडे फिल्डर डायरेक्ट हिट काम म्हणून जाईल का. व्हेरी क्लोज आपण पाहतो हा डिसिजन. पंच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर करतात. क्या बात आहे. काय फिल्डिंग साठी इफर्ट पहा टीम शिवकरचे. हनुमान स्ट्राइक एंडला होते, त्यानंतर आपण पाहिलं की आउटसाइड एज घेऊन फर्स्ट स्लिपला फिल्डर डायरेक्ट हिट.
सूरज वाघ यालाही विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. एक उत्कृष्ट समालोचक, नुकताच आम्ही त्याचं मुखदर्शन केलं. मी त्याला विनंती करतो यायचं सूरज आमच्यासोबत. आपलंही स्वागत आहे. इट्स अ नॉट आउट कॉल. ऑनफिल्ड अंपायर सोबत आपण पाहतो तिसऱ्या पंचांनी जाण्याचा निर्णय घेतलाय. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 रन्स. सेकंड P2चं हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संदीप पाटील आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि एकच धाव त्यानं खर्च केलेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खेळाडू तयार आहे. राऊंड द विकेट. स्विंगर बॉल खोलात टाकलाय. पहा तिकडे लेग स्लिप कडे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. 1 सेकंड लाऊड शाऊट तिकडे. पंच या अपीलीला पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे नेत आहेत. 1 सेकंड हा निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. टेक्निकल टीम आमची एकविरा लाईव्ह इव्हेंट आता इथून दूध का दूध पाणी का पाणी करेल. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय आपण पाहिला. भागणे सरांना आज आपण पाहतोय थोडा वेळ मिळणार नाहीये. तुम्हाला इथे कंटिन्यू स्टे करायचं आहे. उत्तम पाटील यांची स्टंपिंग आपण पाहिली. ॲज अ विकेट किपर चांगलं काम आपण पाहतो त्यांनी केलेलं आहे. इट्स OUT आउट. फर्स्ट अटेम्प्ट आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण पाहिलं की हा खेळाडू वाचला होता. या अटेम्प्टला मात्र आता इथून परतावं लागतं हनुमानला. आय थिंक लास्ट जो आपण प्रिव्हियस निर्णय पाहिला त्यामध्ये खतऱ्यामध्ये होते कैलास पाटील, परंतु आता आपण पाहिलं किती छान खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कैलास मैदानामध्ये स्टे करतात. 6 बॉल आतापर्यंत त्यांनी फेस केलेत आणि त्यामध्ये 5 धावा त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण टोटल 4 संघ आतापर्यंत पाहिलेत जे सुपर 12 साठी क्वालिफाय झाले, ज्यामध्ये पहिला संघ जो आपण पाहिला धाकटा खांदा संघानं बाजी मारली आणि सुपर 12 ला ते दाखल झाले. त्याआधी आपण पाहिलं होतं तर उसरली संघ देखील आपण पाहिला जो सुपर 12 साठी क्वालिफाय झाला आणि एक जासाई संघाला आपण पाहिलं जे देवतच्या विरोधामध्ये राहुल ऑन द अटॅक पॅटच्या मधोमध टो एंडला बॉल आणि ऑन साइडला बॉल आपण पाहतोय. षटकार बाद आहे. व्हॉट अ शॉट. संदीपचा अगेन्स्ट सिक्सर आपण पाहतोय राहुल नावडेकरच्या माध्यमातून. या खेळाडूचा आपण जर खेळ पाहिला तर मग
सराव सेशन नियमितपणे आपण पाहतो चिंचवलीच्या मैदानावरती राहतं आणि ॲज अ स्पिनर ज्यावेळेला समोर बॉलर त्याचा असतो त्यावेळेला त्याच्या अगेन्स्ट हा खेळाडू मी म्हणेन मोठे फटके मारतोच. ही हकीकत स्टोरी आपण पाहतो या खेळाडूची. त्यामुळं अगेन्स्ट स्पिनरचा हा खेळाडू एक बेनिफिट टीम मोरबेसाठी जरूर राहील. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गड्याचा लॉस तिकडे आपण पाहिलेला आहे. संदीप जो गोलंदाजी करत होता त्याच्या षटकामधून आता शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ऑन्स अगेन ऑन स्ट्राईक आपण राहुल नावडेकरला पाहतोय. सहारा शिवकर टीम बॉलिंग करत असताना वाघाचीवाडी ट्रॉफी या स्पर्धेचं आगमन आपण पाहतोय आणि त्यामधील दुसरी रात्र. सुंदर बॉल पाक किती इलिगेशन गोलंदाजी होत्या. लेगी मिस्टर संदीप आपण पाहतो याची षटकाची ही आता इथून जी काही 6 चेंडूचा खेळ आणि 6 चेंडूचं आकलन आपण पाहिलं तर संपुष्टात आलं. 2 षटकांचा खेळ 6.5 सरासरी झाले. 13 झाले. 13ला 1 विकेट कैलास राहुल खेळतोय. डीसीसी मोरबे संघ पहिला मध्ये फलंदाजी आहे. सुंदर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत मी म्हणेन दोनही गोलंदाज वापरले गेले. दोघांनाही आपण पाहिलं की त्यांनी जी गोलंदाजी केली आहे दोघांनी आपण पाहतो इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलेत. द मॅन विथ गोल्डन आर्म अर्थातच आपण पाहतोय मयूर गरत पुन्हा एकदा ज्यानं पॉवर प्ले हाताळला होता आता त्याची निवड 3ऱ्या षटकासाठी झाली आहे. पॉवर प्ले संपलेत त्यामुळे आता फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन थोडंसं आपण विखुरलेलं पाहतोय. ज्यामध्ये एक मिड विकेट एक लॉंग ऑफ एक आपण पाहतोय काऊला त्यानंतर एक लॉंग ऑन मध्ये तर एक खेळाडू पॉइंटला आपण पाहतोय. तिकडे डिरेक्ट हिट करायचा पुन्हा एकदा हा प्रयत्न झेलसाठी गेलेत. हो अप्रतिम कौतुक करावं तेवढं कमी असेल या खेळाडूंचं. 1 मोर विकेट मयूरच्या खात्यामध्ये सफलता मिळते. 13ला दुसरा धक्का बसला. लिडिंग एज लागले आणि त्यानंतर पाहू वेगानं झपाट्यानं आले होते. स्वतः बॅक टू द बॉलरची संकल्पना मयूरच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि हा दुसरा धक्का दिला जातो यावेळेला मोरबे संघाला. तेरा धावा धावफलकावरती आपण पाहतो. लॉस ऑफ 2 विकेट. मयूर घरत पहिली सफलता प्राप्त केली आहे. विकेटची हॅट्रिक जर या खेळाडूने संपादन केली तर या खेळाडूला 12,621 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. SP भाई प्रल्हाद शेळके यांच्याकडून हे प्राइस आपण पाहतो. त्यांच्या मुलीचा अर्थात चेरीचा वाढदिवस आणि ती डेट ती आहे त्यामुळे आपण पाहतोय हे प्राइस त्यांनी आता लावलेलं आहे. मॅचकडे आपण जाऊ. विकेटची हॅट्रिक मयूर घरत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट अँड फील्ड करत असताना आपण पाहतोय लौकिकास्पद कामगिरी आतापर्यंत. हा चेंडू पहा तिकडे पंचांकडे लाऊड शाऊट अपील साकारली होती. पंच पूर्णपणे या अपीलीला फेटाळत आहेत. चॅलेंज केलं त्या अपीलीला पंचांनी आणि नाकारलं पूर्णपणे. जरूर आपण पाहतो इकडे या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल केतन उलवेकर मैदानामध्ये. हा देखील चांगला खेळाडू आहे टीमचा. हार्दिक पांड्याचा खूप मोठा चाहता. आणि त्यानंतर आपण पाहतो फलंदाजी देखील आपण तशा पद्धतीची इन टेनिस क्रिकेट यामध्ये आपण पाहतो. हा चेंडू थोडासा आपण पाहतोय लाईन लेंथमध्ये आउटसाइड पिचिंग आहे त्यामुळे पंचांनी या अपीलीला फेटाळलेले आहे. 13 धावा धाव फळकावरती लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय. केतन उलवेकर ऑन स्ट्राईक. पहिला बॉल डॉट केला. दुसरा बॉल फेस करेल. मयूर घरत समोर अपोजिट वेन गोलंदाजी ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑन मध्ये संदीप पाटील उपलब्ध. फिल्डिंग पाहायला मिळेल. 1 रन तोपर्यंत घेण्याचा धाडस. सिंगल येईल. जस्ट 1 रन इज देअर. धावा मिळतील 1 धावेनं 14 टोटल काढला. या धावा आपण पाहतोय रेखाटल्या जात आहेत. लॉस ऑफ 2 विकेट जिकडे आपल्याला पाहायला मिळेल सहारा शिवकर टीम गोलंदाजीमध्ये अगदी टॉप पिकेबल परफॉर्मन्स त्यांचा आपण मैदानामध्ये बघितलेला आहे. डीसीसी मोरबे केतन उलवेकर आणि राहुल नावडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मधल्या फलीमध्ये ते आलेत खेळण्यासाठी आणि मधल्या फलीमध्ये आता भरपूर मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं ओझं आता इथून त्यांना वाहून न्यायचं आहे पुढे. कसा होईल खेळ याकडे आपण जरूर जाणार आहोत. गोलंदाज तयार होईल. समोर आपण पाहतो खेळाडू ओद विकेट मयूर.
मागे ठेवलाय, हाफ ट्रॅकरचा बॉल आहे, हॅमर करायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे, पूर्णपणे आपण पाहतो डॉमिनेट केलं जात आहे राहुलला. पहिला बॉल षटकारानं भव्य स्वागत केलं होतं या खेळाडूनं संदीप पाटीलचं. अगेन्स्ट स्पिनरचं आपण पाहिलं की षटकार ठोकला होता, त्यानंतर आता पेसर ऑन द अटॅक आल्यानंतर थोडासा तो चाच पडला जातोय. ही अस्मिता नाहीये त्याची, ही मानसिकता नाहीये त्याची, ही मानसिकता मिळेल मोरबे संघाची देखील नाहीये. परंतु यंदाचं एंडिंग सीझनचा हंगाम थोडेसे आउट ऑफ फॉर्म ते चाललेत, त्यामुळं आता जबाबदाऱ्या भरपूर आहेत. सनी पालकरचं मैदानामध्ये येणे तेवढंच महत्त्वाचं. हा देखील एक पिकेबल परफॉर्मन्स देणारा खेळाडू त्यांच्यामध्ये उपलब्ध आहे. यॉर्कर लेनचा बॉल ऑफ साईड टार्गेट केली आहे, तिकडे आहेत फिल्डर संकेत आणि संकेतला आपण पाहतो फिल्डिंग छान, चांगलं स्टॉप केलं बॉलला, फेकी झाली विकेट किपरकडे. उत्तम पाटील यांनी देखील चांगलं पिक केलं बॉलला आणि त्या दरम्यान आपण पाहतो स्ट्राईक रोटेशनमध्ये बदलाव थोडासा पाहायला मिळाला. एक सिंगल आले, धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न, एक न धावसंख्या आपण पाहतो टोटल काढला आता इथून 15 धावा पाहायला मिळतात. 2चा लॉस आहे, 5.29च्या सरासरीनं चाललंय. थोडेसे आपण पाहतोय आता मागडे ठरले जातात फलंदाजीमध्ये, त्यामुळे आता एका तरी खेळाडूला इथे मैदानामध्ये मी म्हणेन धाकड फलंदाजी करणं गरजेचं आहे. फुलटॉस लेनचा बॉल फ्रंटला खेचायचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डर संदीप पाटील, जेल ड्रॉप, जीवनदान मिळेल फलंदाज केतनला. चांगला चेंडू आपण पाहतोय गोलंदाजानं रिलीज केला होता. फिल्डिंग मध्ये थोडंसं खराब प्रदर्शन आज मी म्हणेन या सामन्यामध्ये नाही तर अनेक सामन्यांमध्ये संदीप कडून पाहायला मिळतं. परंतु कधी कधी आपण पाहतो की आज खेळाडू अशा प्रकारचे चेंडू अडवतो की ते अगदी अडताक्षणी अडणार नाहीत. त्यामुळे या खेळाडूचा जो काही आपण पाहतोय जागेचा निवड खास करून पॉवर प्लेमध्ये किंवा पॉवर प्लेच्या नंतर आपण पाहतो बाहेर होतो. चांगला खेळाडू आहे टीमचा. 1ला 6ची गरज होती, हातामध्ये जेल आला होता कामोटेचं ते मैदान अगेन्स्ट मोठा खांदा संघ आणि हातामधून जेल सुटत षटकारावरती पडला होता. तिथे आपण पाहिलं की शिवकर संघ देखील परास्त झाला होता. त्यामुळे या भरपूर अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये थोडंसं या खेळाडूंना मी म्हणेन तिकडे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टींचा सराव करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो फलंदाजीमध्ये थोडासा वीक पॉईंट पकडून बसलेत मोरबे संघाचे खेळाडू, त्यामुळे त्यांनाही त्या मी म्हणेन आता त्यांच्या स्ट्रेंथवरती काम करणं गरजेचं. त्यांची स्ट्रेंथ काय तर त्यांची स्ट्रेंथ आपण पाहतो मोठे फटके मारणं. राहुलमध्ये ती क्षमता आहे, तो कॅलिबर आहे. आतापर्यंत एक षटकार देखील ठोकलाय आणि आता त्याला फेस करायचंय. समोरून आपण पाहतोय अजय भगत, ओव्हर नंबर 4ची सुरुवात. फुल टॉस लेनचा बॉल फॉलो थ्री मध्ये अडकावायचा प्रयत्न, तिकडे संदीप चांगली फिल्डिंग यावेळेला बॅकिंगसाठी उपलब्ध. पहा एका हातानं डेंजर एंड कडे पंचांचं बोट आकाशाकडे. केतन उल्वेकरच्या डावाचा खेळ आता संपतोय. धावचितच्या स्वरूपात अजून एक बळी टिपला जाईल. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का आपण पाहतोय टीम मोरबेला. बाद फलंदाज टीम मध्ये खेळायचा, त्यामुळं त्या खेळाडूवरती आता भरपूर अपेक्षा असतील. राहुलला स्ट्राईक आहे, 5 मध्ये 8चं योगदान आहे. लिडिंग घ्यायच्या विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, चांगला चेंडू आणि आपण पाहतोय अजून एक आपल्याला निर्धाव बॉल तिकडे पाहायला मिळाला आहे. काय गोलंदाजी बा, प्रतिम गोलंदाजी. डीसीसी मोरबे संघ मैदानामध्ये 18 झाले धावा, धावफलकावरती 3चा लॉस आहे. 18ला 3 पडल्यात. अजय भगत गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय टीम शिवकर कडून 4थं षटक टाकण्यासाठी त्याला इथे इन्व्हाइट केलंय. यापुढील सामना जो आहे ब्राह्मण करवलेच्या अगेन्स्ट आपण टॉससाठी या दोन्ही संघांना इन्व्हाइट करेन. 5 झेलसाठी चान्स आहे. पॉइंटला फिल्डर वैभव, खूप छान झेल आणि फलंदाज बाद होईल. धक्का बसेल टीम मोरबेला. अजून एका फलंदाजाच्या खेळीचा खात्मा.
उलवेकर या खेळाडूला पाहू. हा बॉल आपण पाहतोय ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क तेवढं छान नाही पाहायला मिळालं, त्यामुळे एक सिंगल मिळेल फक्त. सिंगलला धावसंख्या फलकाला पुढे आपण जाताना बघू. टोटलला धावा धावफलकावरती 19 आपण पाहतो, 19 रन्स. धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 4. 5.18च्या सरासरीनं फलंदाजी सध्याला करतात. अजयला आपण पाहतोय प्राचारण, 4 फ्रेश गोलंदाज त्यामध्ये आपण पाहतोय. अजय नियमितपणे गोलंदाजी करत असतो, वैभवचा एक समावेश राहतो, त्यामुळे लास्ट ओव्हरसाठी आता वैभव हा ऑप्शन त्यांच्याकडे आहे. आणि आज त्यांना ही गोलंदाजी देणं का महत्त्वाचं होतं, बिकॉज ऑफ त्यांच्याकडे मी म्हणेन प्रणय मात्रेसारखा एक ॲज अ लीड ओपनर त्यांच्याकडे नाही आहे. A+ कॅटेगरीमध्ये या संघामधून त्याचं नाव येतं. अमरभाई केन यांचं आगमन झालंय. अमित भाई केन आज भगतवाडीमधून आपण त्यांना खेळताना पाहू. टॉप स्पिनर टीमचे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता, जागा बनवली होती, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही, वेगाना बॉल यस्टॅनच्या अगदी थोडासा जवळून गेला, त्यामुळे बालंबाल बचावला हा खेळाडू. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोटल झाल्यात त्या म्हणजेच 19 धावा, 4चा लॉस. सगळ्या गोलंदाजांनी आज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली, ज्यामध्ये 2 षटकं मयूर घरतनं हाताळली. आणि त्यामध्ये आपण पाहतोय समोर आपल्याला पाहायला मिळेल आता अजय या गोलंदाजी 5 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील त्याने संपादन केली. अजय भगत मैदानामध्ये. हाही बॉल उचल देणारा चेंडू जलद गतीने रिलीज केला, विकेट किपरनं आपलं काम चोखरित्या बजावलं. षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर टोटल धावा धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळत आहेत. 4चा लॉस हा. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतो. महत्वाचे गडी बाद झाले. मधल्या फलीमध्ये प्रणय आणि सनी खेळतात मैदानामध्ये. आपण पाहतोय गोलंदाज वैभव पाटील आणि पहिलाच बॉल लेगी गोलंदाजीला सुरुवात केली. लेग स्पिन चेंडू टाकला होता, तोही अचूक टप्प्यावरती. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. 22 रन तिकडे घेत आहेत फलंदाज. स्ट्राईक त्यामुळे सनीकडे राहील आणि हा एक प्लस पॉईंट सध्याच्या या मोमेंटमध्ये घडू शकतो टीम मोरबेसाठी. कसब समोरून आपण पाहतो लेग स्पिन गोलंदाज आणि ॲज अ आपण पाहतो बॅट्समन समोर लेफ्ट हँड हे कॉर्डिनेशन आहे, त्यामुळं या कॉम्बिनेशनची आता भरपूर मजा येईल. हा क्लॅश पाहण्याची भरपूर मजा येईल. समोर आपण पाहतोय वैभव समोर आता ही मोठी चुनौतीच असणार आहे, कारण थोडासा लेग स्पिन बॉल आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी ती मेजबानीच असते. कन्सिक्युटिव्ह 2 विकेट्स जर आल्या तर 1000 रुपयाचं बक्षीस आपण पाहतो या खेळाडूला SP बाई यांच्याकडून लगावलेलं आहे. वैभव पाटील या खेळाडूला मैदानामध्ये पाहतो. सहारा शिवकर टीम टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग त्याने स्वीकारली. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉस 4चा आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल थोडा वेगाने रिलीज करायचा प्रयत्न, पण तो लाईन थोडा विस्कलित झाला. पंच वळालेत आणि दोनही हात भूमीला समांतर करत शाहरुख खानच्या स्टाईलनं आपली अदाकारी भूमिका त्यांनी दाखवली. अविनाशची फेवरेट मोमेंट आहे, कारण अनेक वेळेला फोटो काढत असताना अविनाशच्या या पोज आम्ही पाहिलात. वाईटचा इशारा पंचांकडून आपण तिकडे पाहिला. शाहरुखच्या स्टाईलनं एक अतिरिक्त धाव ॲडिशनलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं धावा झाल्या धावफलकावरती टोटल 21. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेत आमच्याकडे. त्यावेळेचा बॉल आपण पाहतोय इकडे आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव बॉलची सांगाता करायचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय या प्रणय आहे. 3 मध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये. सनीला शांत उभं केलंय वैभव पाटीलनं. डेथ ओव्हरसाठी हा स्पेशालिस्ट गोलंदाज आपण पाहतो. यंदाचा हंगाम भरपूर चांगलं पोषक आणि किफायतशीर राहिलं शिवकरसाठी. DCCचं आपण जर पाहिलं तर स्टार्टिंग हंगाम त्याच्यासाठी भरपूर चांगलं राहिलं. लीडिंग एज अँड इट्स टेकन. लेग स्लिपला फिल्डर उभे होते, हातामध्ये जेल आणि वेल जज कॅच पाहतोय फलंदाज बाद. 5वा धक्का टीम DCC मोरबेला. फलंदाज बाद.
कन्सिक्युटिव्ह विकेट जर झाली तर मग मी म्हणेन 1000 रुपयाचा पारितोषिक आहे खेळाडूसाठी. आणि समोर आपण पाहतोय वैभवला, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, राईट हँडेड बॅट्समन. आता विनीत फडके मैदानामध्ये, लीडर बॉलर राहिला टीमचा. यावेळचा बॉल ऑनला खेळलेत, फिल्डर आहेत तिकडे आणि झैल फलंदाज आपण पाहतोय. आता इथून मात्र बाद मयूरच्या आपण पाहतोय खात्यामध्ये आता हा झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. नवनवीन फलंदाजांना संध्या मिळतात, प्रत्येकी फलंदाज चांगल्या कॅलिबरचा, परंतु आजचा दिवस थोडासा त्यांचा आपण पाहतोय मी म्हणेन खराब राहिला की काय. आजच्या रात्रीमध्ये परफॉर्मन्स थोडासा वेल देऊ शकले नाहीत. सराव चांगला आहे या संघाचा. समोरून आपण पाहतोय बॉलिंग अटॅक देखील तेवढा छान टीम शिवकरचा. शेवटचे 2 बॉल आता बाकी आहेत. समोर फलंदाज उजव्या हाताचे, फ्रंट लाईन खेळायचा निर्णय, फिल्डर आहे तिकडे, थोडीशी खराब फिल्डिंग, 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय घेतलाय दोघांनी. फिल्डर रन्स कंप्लीट करतात 2 बॅट्समन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात आहे. अतुल आलेत मैदानामध्ये, सुरुवात 2 केली आहे. 23ला आपण पाहतोय 6 विकेट पडल्यात, 23 वरती संघ जाऊन पोहोचलेला. शेवटचा 1 बॉल, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय टीम शिवकरची. लास्ट 1 बॉल रिमेनिंग, टार्गेट सेट साठी हा बॉल आता टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये आपण जाऊ पुन्हा एकदा. ब्राह्मण करवले आणि भगतवाडी या दोन्ही संघ आपल्यासोबत जोडले, त्यामुळे टॉस देखील होणं गरजेचं. हवेमध्ये खेळलाय, झेलसाठी चान्स तिकडे, अजय आलाय, बॉल हातामध्ये पहा, एकाला परतावं लागेल मागाली. दुसरीचा हा प्रयत्न होता, त्यामुळे सेकंड रनच्या अटेम्प्ट मध्ये अजून 1 विकेट आली. 7वा धक्का बसला, तोही धावचितच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. टीम जाऊन पोहोचली टोटल 24 वरती आणि 25 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 30 मध्ये आता 25 बनवावे लागतील. बॉलिंग भरपूर छान राहिली, लोएस्ट स्कोरिंगची मॅच आपल्याला ही मैदानामध्ये DCC मोरबेच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. समोर त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान, सहारा शिवकर हा संघ. एरवी आपण पाहिलं तर भूषण 11 या नावाना संघ खेळताना आपल्याला पाहिला, प्रणय 11 या नावाना संघ खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं की समोरून आपण संकल्प या नावाने देखील त्यांना अनेक वेळा मैदानामध्ये पाहिला. त्यामुळे या संघाला चाहते भरपूर आहे. टॉस इथे केला जाईल, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण चालतोय. टॉस 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. ब्राह्मण करवले कॅप्टन आमच्यापर्यंत आहेत, भगतवाडीचे कॅप्टन देखील आमच्याकडे आहेत. तर आपण या सामन्याचा टॉस इथे करतोय. जागृती स्पोर्ट्सचे आपण पाहतो सर्व आमचे राहुल भाई, त्यांचा देखील आपण जरूर या संघामध्ये समावेश पाहतो. आणि अगदी ओपनचा संघ असेल, त्यानंतर ग्रामीणचे संघ असेल, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांना चांगलं व्यासपीठ दिलं जातं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपले सगळ्यांचे लाडके काका अर्थातच आमचे अमित भाई यांचा संघ. 2 संघामध्ये मॅच होईल. टॉसचा कॉल राजूबाईंच्या माध्यमातून या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. ऑन स्क्रीन 2 कॅप्टन, कॉल आहे आणि टॉस जातोय टीम भगतवाडीच्या बाजूने. टॉस जिंकलाय, निर्णयाची अपेक्षा आहे. थोडासा त्यांनी वेळ घेतलाय, जनमताचा कौल, त्यामुळे लोकशाहीला त्यांनी प्रथमता प्राधान्य दिलंय. सगळ्यांकडे आम्ही जाऊ. काका आपल्या सोबत होते, काकांना विचारतील आय थिंक. यस, गणेश सोनावणे, त्यांना कोण विसरेल. भगतवाडी संघ म्हटलं तर एक फनेस्ट टीम आहे. त्यांच्यासोबत ज्या वेळेला तुम्ही वेळ घालवता त्यावेळेला तुमचा तो वेळ खूप छान जातो. सगळे कॉमेडी खेळाडू आहेत. बरेच दादा मस्कर आपण पाहतो. आज दुसऱ्या रात्रीमध्ये आय थिंक त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मी त्यांना विनंती करेन या मंचावरती आपण आपले स्वागत आहे. लॉट आपण पाहिला, थोडासा आपल्याला मिळणं अशक्य झालं. एंडिंग मोमेंटला संधी मिळेल असं वाटत होतं. फणस डोंगी संघाला चान्स मिळाला तिथे. आणि नेक्स्ट इयर सी टीम घेऊन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. हर्षद पांचाल सोबत देखील या गोष्टीबद्दल चर्चा झाली आणि आय थिंक इंटर कॉलनीमध्ये त्या टीम सोबत आम्ही खेळलो. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन त्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाला. काय त्याची फलंदाजी आहे, त्यामुळं पुढच्या वर्षी आपण त्यांच्यासोबत देखील त्यांना खेळताना पाहणार आहोत. सचिन मोरे सध्याच्या घडीला आपण पाहतो. आजही आपण पाहिलं ओपनच्या टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलाय. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या, वेल नाही आपल्याकडे, फिल्डिंग सेटअप लावून घ्या. सलामीची जोडी देखील शिवकर टीम आपण पाठवायची आहे.
लागेल. 60-40 हा सामना आपण पाहतोय. यावेळेला बॅलन्सिंग आहे. माशी बॅलन्स, त्यामध्ये पॉवर प्ले चांगला आला, अजून एक षटक चांगला आलं तर तो बॅलन्स समतोल होईल आणि मग ही क्लॅश पाहायला मजा येईल. आणि प्रेक्षक वर्गाला अशा क्लॅशची खरं तर जरूर पाहण्याची एक आतुरता लागली आहे. अनेक सारा प्रेक्षक वर्ग, आनंदवाडीसाठी देखील भरपूर प्रेक्षक इथे आले होते. आनंदवाडी संघ म्हटलं तर आपल्याला जरूर पाहायला मिळतो जो आदिवासीमधून मोठ्या पूलमधून खेळतो आणि चांगला परफॉर्मन्स त्यांचा. मग त्यामध्ये आपल्याला अनेक सारे चांगले खेळाडू पाहायला मिळाले. हे संपाय सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. फर्स्ट बॉल, व्हेरी फर्स्ट अँड विनीत. फुल टॉस लेनचा बॉल मयूरसाठी. अटॅकिंग मोड ऑन. पहिल्याच बॉल वरती 4 न भव्य स्वागत. हा बॉल येतोय चौकार. पहिलाच बॉल आणि नो बॉलची आपण पाहतो इथे. सांगा आता थोडी खराब सुरुवात म्हणावी लागेल टीम मोरबेची अगेन्स्ट शिवकरच्या. एक संघ बदलाच्या भावनेमध्ये, त्यामध्ये प्लस पॉइंट त्यांचा आपण पाहतोय, मायनस पॉइंट म्हणावा लागेल. प्रणय म्हात्रे सारखा खेळाडू संघामध्ये नाही आहे. ऑनला चांगला फटका बॅटच्या मनोमत, लांब लांब वेळेनं आपण पाहतोय मयूरच्या बॅट मधून, बॅटच्या टोएंडला स्पर्श करत बॉल सीमारेषेच्या बाहेर आकाश मार्गाने संचार करत षटकार. क्या बात आहे, काय फटकेबाजी बा. आज आपण जर विचार केला सामन्याचा आनंद घेतोय प्रणय. थोडासा हेल्थ इश्यू आला त्यामुळे आपण त्याला पहिला संघामध्ये तो नाही आहे. रन घेण्याचा प्रयत्न, सिंगल आले तिकडे. आज आपण जर पाहिलं तर त्याला आपण पाहतोय तो सामन्याचा आनंद घेतोय आणि थोडासा दुःखाचा एक काल चालू आहे त्याच्यासाठी. कारण वडिलांची छोटीशी सर्जरी आज सकाळी झाली त्यामुळे आज येणं थोडं पॉसिबल नव्हतंच त्याच्यासाठी. परंतु सामना आपण पाहतो खेळण्यासाठी तो जरूर आतुर आहे आणि आपण पाहतोय त्याला या सामन्याचा तो आनंद घेतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहू शकतो या बॉलवरती आपल्याला सिंगल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय विनीतची आपण पाहतोय. इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणार हा खेळाडू, परंतु पॉवर प्ले मध्ये त्याच्यावरती अटॅक आपण पाहिले थोडेसे झालेले आहेत, यात काही मात्र शंका नाही आहे. आणि त्यामध्ये मी म्हणेन हा जो रनचेज आहे तो थोडा छोटा आहे. यावेळेचा बॉल यॉर्क लेनचा बॉल पाहायला मिळतोय. यॉर्क लेनचा बॉल आपण पाहतोय आणि त्यामुळं इथे डॉट बॉलच क्लेम केला जाईल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज विनीतची बॅकिंगसाठी तयार आहे. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये मार बसलाय. चौथा बॉल चांगला आपण त्याचा पाहतोय. हाही बॉल चांगला फटका आपण पाहतोय. गॅप मधून बॉल जाईल थर्ड मॅन कडे. फिल्डर अवेलेबल, परंतु तुषार उल्वेकरला बॉल अडवणं थोडंसं अशक्य. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. सर्व बाईंना आपण पाहू शकतो त्या मॅचसाठी. या परिसरामध्ये आता आपण पाहतोय सुरुवातीला पहिलं मैदान आय थिंक रेडगडच्या मैदानामध्ये एंट्री झाली होती. त्यानंतर चिंचवलीची नाईट स्पर्धा आणि त्यानंतर आता या आपण वाघाचीवाडीमध्ये देखील त्यांचं आगमन पाहतोय. संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. भगतवाडी संघाला देखील शुभेच्छा देऊयात. पॉवर प्ले फिनिश. पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय 16 धावा आल्यात. रिक्वायर्ड रन रेट 2.25 चाललाय. त्यामुळे हा सामना इझी आता झालाय तो म्हणजेच टीम सहारा शिवकरसाठी. परंतु या धावा डिफेक्ट करणं थोड्यासा कठीण असणार आहेत आणि हा जर कारनामा केला ना तर मी म्हणेन येणाऱ्या 10 वर्षांमध्ये या संघाचा रेकॉर्ड नियमितपणे आम्हाला सांगावा लागेल. टोटल धावा धावफलकावरती 16, 9 वाचवायच्यात. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे.
24 मध्ये 9 कसा होईल खेळ याकडे सर्वांचं लक्ष. राऊंड द विकेट हा बॉल पाक छान गोलंदाजी पाहायला मिळते. ओमकार नावडेकर छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू. हंगामामध्ये आपण जर विचार केला या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी मागील वर्षाचा हंगाम या खेळाडूचं राहिलं. मग प्रवीण टेंबेचा एक टॅगलाईन आपण पाहिला ज्यामध्ये ओमकार की जय जयकार नियमितपणे तो म्हटला गेला. कारण मुरबी सारख्या बलाढ्य संघाला मात दिली होती या खेळाडूनं. आणि आज आपण पाहतोय सारा शिवकर संघाच्या समोर थोड्याशा मात्र चार मुंड्या चित्त होत आहेत. बॅकअपची गरज आहे टीमला. थोडासा एकतर्फा सामना चालू आहे. धाबा धावफलकावरती 17 पाहायला मिळत आहेत. 0 गड्याचा मोबदला आतापर्यंत मोजलेला. टोटल धाबा धावफलकावरती आपण पाहतो 17. टार्गेट 25चं. ओव्हर द विकेट हा बॉल ऑफला चांगला फटका गॅप मधून वन बाउन्स ओव्हर द टॉप अँड इन प्लेयर्स. आपण पाहतो प्लेयर्सच्या पूर्णपणे खेळण्यामध्ये बॉल चौकार मिळाला. 4 रन आपण पाहतो धावसंख्या आपल्याला जरूर पुढे पाहायला मिळते. सूरज ऑन स्ट्राईक होते. सूरज पाटील चांगला फलंदाज राहिला. 1 मध्ये आपण पाहिली 4ची गरज. खिडूकपाडाचा अगेन्स्ट सामना होता आणि त्याआधी आपण पाहिलं तर 50 धावा या खेळाडूने कंप्लीट केल्या होत्या. चौकार देखील मारला होता परंतु अनएक्सपेक्टेड तो बॉल थांबला गेला. मैदान होतं पेंधरचं त्यामुळे हा खेळाडू देखील आपण पाहतो तेवढा चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. सिद्धी करवल्याचं मैदान आय थिंक यस. टोटल धावा धावफलकावरती 22 आता रेखाटल्या जात आहेत. शेवटच्या 3 रन्स आपण पाहतो आता इथून जमा करायच्यात विजयासाठी. बघा 4 व्हीलर आपण ज्या आणताय आणि त्या मैदानाच्या बाजूने आपण त्यांची फ्रंट हेडलाईन चालू नका ठेवा अशी सर्वांना विनंती आहे. ऑनला खेळलेत. 1 रन घेण्याचा प्रयत्न आपण तिकडे बघतोय. सिंगल येईल मात्र सिंगलनं धावफलक आपण पाहतोय 23 या कड्यावरती 2 धावांपासून आता दूर असतील. 19 मध्ये 2ची गरज आहे. फिनिशिंग टच गोल्डन मोमेंट ऑफ द मॅच हा सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान सहारा शिवकर या संघानं. वेल प्लेड अभिनंदन. ज्यामध्ये पॉवर प्ले स्पेशालिस्ट असा वर्णी लागलेला खेळाडू आणि ॲज अ ओपनर म्हणून देखील चांगली फलंदाजी या खेळाडूची आपण पाहतो. तर आम्ही खेळाडूला इन्व्हाइट करतो की आपण यायचं आहे हे नामांकन घेण्यासाठी. प्लेअर ऑफ द मॅच हे टायटल त्याला दिलं जाईल. सामना फिनिश झाला. आवाजामध्ये थोडासा फेरबदल करू. फ्रेशमधून पहिला सामना जिंकलाय आपण पाहतोय डी लॉटचे सामने आणि त्यामधून हा सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश झालाय त्यांचा निश्चित.